सरकारकडून एकाच वेळी 3 मोठ्या आर्थिक घोषणांची चर्चा सुरू आहे. आता एका बाजूला नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आणि दुसऱ्या बाजूला 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना देण्यासंदर्भातील व त्याचसोबत 21,000 रुपयांच्या घोषणेची चर्चा देखील होत आहे. नेमकं काय जाहीर झालं आहे, या घोषणांमध्ये काय सांगितलं गेलं आहे आणि याबाबत कोणती माहिती सध्या उपलब्ध आहे, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी अत्यंत महत्त्वाची सूचना तुम्हाला एक सांगणार आहे. सरकारकडून वेळोवेळी विविध योजना आणि आर्थिक मदतीच्या घोषणा केल्या जातात. त्यामुळे अशा बातम्यांकडे लाखो नागरिकांचे लक्ष देखील असते. त्याचबरोबर सध्या चर्चेत असलेल्या या माहितीमध्ये 3 वेगवेगळ्या आर्थिक घोषणांचा उल्लेख देखील करण्यात आलेला आहे. त्यामध्ये नमोचे 4,000 रुपये, 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान आणि 21,000 रुपयांच्या घोषणेची माहिती देखील समोर आलेली आहे. त्यामुळे अनेक नागरिक या घोषणांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण इथेच एक महत्त्वाचा मुद्दा आहे. या उपलब्ध माहितीनुसार फक्त या 3 रकमेचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पहिली रक्कम म्हणजे नमोचे 4,000, दुसरी म्हणजे 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान आणि तिसरी म्हणजे 21,000 रुपयांची घोषणा. या तिन्ही गोष्टींकडे बघत असता मोठी चर्चा देखील सुरू झालेली आहे आणि याच कारणामुळे कोणतीही अपूर्ण माहिती पाहून लगेच निष्कर्ष काढू नका. अनेक वेळा सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमांवर अपूर्ण माहिती वेगाने पसरते. त्यामुळे कोणतीही योजना किंवा आर्थिक मदत मिळणार असल्याचे समजताच त्यावर लगेच विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत घोषणेची देखील वाट पाहणे आवश्यक असते. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून फक्त अधिकृत घोषणा आणि त्याबद्दलची माहितीच देण्यात येते. त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. या उपलब्ध माहितीत योजनेचे नाव, पात्रता, कोणाला लाभ मिळणार, किती लाभार्थ्यांना फायदा होणार, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्जाची अंतिम तारीख किंवा अधिकृत संकेतस्थळ याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे या विषयावर अधिक माहिती सांगणे योग्य ठरणार नाही. याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झाल्यानंतर आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट देण्यात येईल. आजकाल अनेक नागरिकांना एखादी रक्कम किंवा आर्थिक लाभ दिसला की लगेच अर्ज कुठे करायचा, कोणती कागदपत्रे लागणार किंवा पैसे कधी मिळणार असा प्रश्न पडतो. पण सध्या उपलब्ध माहितीत अशा कोणत्याही गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात, खाली कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुमच्या मते अशा प्रकारच्या आर्थिक घोषणांची अधिकृत माहिती नागरिकांपर्यंत लवकर पोहोचली पाहिजे का, हेही कमेंट करून लगेच कळवा. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. अशाच सरकारी योजना, आर्थिक मदत, शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाच्या अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ मित्रमैत्रिणी, नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा.